रास्ता सुरक्षा सप्ताह के उपलक्ष्य में शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत 6 सीटर मिनी डोर चालक मालक संगठन पनवेल फैक्ट्री पनवेल दहीसर द्वारा खंदा कॉलोनी स्थित रोटरी ब्लड बैंक में रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर का उद्घाटन शेकापश के जिला सचिव कालाराम पाटिल के हाथों किया गया। तो इस अवसर पर यातायात के वरिष्ठ पुलिस अधिकारी नंद कुमार नाइक, मोहन पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, जिला चालक मालक संगठन के अध्यक्ष विजय पाटिल आदि गणमान्यों सहित संगठन के सदस्य, रिक्शा चालक उपस्थित थे। इस दौरान बालाराम पाटिल ने रक्तदान शिविर की आज क्यों जरूरत पड़ रही है इसका ब्यौरा प्रस्तुत किया। आपण रस्ता सुरक्षा सप्ताहाचं औचित्य साधून या ठिकाणी रक्तदानासारखं जे आपल्या विभागाच्या दृष्टीने अतिशय निकडीचं आणि महत्त्वाचं काम आहे ते हाती घेतलं। कारण आपला विभाग हा एकंदरीतच देशातले जे काही वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात बिझी असे विभाग आहेत किंवा जास्तीत जास्त वाहन चालणारे विभाग आहेत त्याच्यामधला एक विभाग आहे। मुंबई पुणे, मुंबई गोवा एक्सप्रेसवे असे सगळे वेगवेगळे महामार्ग आपल्या विभागातून चालतात। जेएमपीटीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याकडे अतिशय मोठी वाहतूक असते। या ठिकाणी पनवेल ठाणा मार्गाच्या माध्यमातून अतिशय मोठी वाहतूक आपल्या या विभागामध्ये असते आणि जवळपास साऱ्याच महाराष्ट्राला मुंबईशी जोडणारे, साऱ्या देशाला मुंबईशी जोडणारे रस्ते हे आपल्या विभागातून जात असतात। त्याच्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात वाहतूक, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात अपघात, त्याच्यामध्ये होणारे जखमी, मृत हे सारे प्रकार आपल्याकडे जास्तीत जास्त आहेत। आज आपण अनुभवतो की अनेक वेळा अपघातामध्ये जखमी झालेली मंडळी या ठिकाणी वेळीच मदत न मिळाल्यामुळे किंवा अतिरिक्त रक्तस्राव वगैरे झाल्यामुळे मृत्युमुखी पडताना आपण अनुभवतो। या साऱ्या राहट गाडग्यामध्ये आपण सारे जण रस्त्यावर चालणारे, कायम ज्यांच्या डोक्यावर अपघाताचं भय आहे किंवा आपल्याला जागरूकपणाने वावरावं लागतं अशी मंडळी आहोत। आपल्या गाडीमधून आपल्या बरोबरच आपण प्रवासी वाहतूक करत असतो आणि त्या साऱ्यांच्या दृष्टीनं रक्ताची उपलब्धता अपघाताच्या वेळेस ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आजारांपरत्वे किंवा अन्य काही स्थायी रोगांच्यामुळे लागणाऱ्या रक्ताची उपलब्धता आणि अपघातासाठी लागणाऱ्या तातडीने रक्ताची उपलब्धता हे दोन वेगवेगळे मोठे विषय आहेत। आपण मंडळी सातत्यानं रस्त्यावर वावरणारी, अपघाताच्या छायेखाली असणारी मंडळी आहोत। रस्त्यावर चालत असताना आपण जरी शिस्तीत चाललो तरी समोरचा शिस्तीत चालेलच असं नाही किंवा गाडीचा कुठलाही पार्ट तुटल्यानंतर, स्टीअरिंग वगैरे फेल झाल्यानंतर, ब्रेक फेल झाल्यानंतर होणारे अपघात हे टाळता न येण्याजोगती गोष्ट आहे। तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस जखमी होतो, आपल्या गाडीतले प्रवासी जखमी होतात, त्यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागते। या विभागामध्ये रोटरी असेल, साई असेल, एमजीएम ब्लड बँक असेल, अशा अनेकविध ब्लड बँक्स आहेत आणि वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण सातत्याने वर्षभर रक्तदान शिबिरांचं आयोजन करत असतो। तो वही नंद कुमार नाइक ने उपस्थितों को वाहनों के नियमों की जानकारी दी। रस्ता वापरताना अपघात हा नेहमी काही आपल्या चुकीमुळे होतो असं काही नाही, समोरच्या चुकीमुळे देखील अपघात होतो याची जाणीव होतं। नुकतंच जे आपले टीव्ही सिरियल मध्ये दोन जे चांगले नट मृत्युमुखी पडले या गोष्टीवर तुम्हाला लक्षात येईल। ड्रायव्हिंग मी करत असतो, मी सगळे नियम पाळतो, तरी सुद्धा समोरचा माणूस नियम पाळेल असं काही नाही आणि त्याच्यामुळे अपघात घडू शकतो। याचं जिवंत उदाहरण नाही। तर बाबा तुमच्या गाडी, तुम्ही जे रस्ते प्रवाशांची सेवा करता, म्हणजे तुमच्या बरोबर आणखी 7-8 लोक त्या गाडीमध्ये असतात, या सगळ्यांना घेऊन तुम्ही जेव्हा रस्त्यावर हायवेवर चालवत असतात, कोणतरी प्रवासी दिसतो, पटकन हात करतो, मला बाबा इथे उतरायचंय, तर तुम्ही अचानक गाडी थांबवता। आता तुम्ही गाडी थांबवल्यामुळे काय होतं, मागच्या तुमची गाडी असते 30-40च्या स्पीडने, काही जास्त जोरात धावत नाही, पण ती मागच्याची जी गाडी असते 70-80ची स्पीडची गाडी, त्याला कंट्रोल करणं तुमच्या गाडीच्या ह्याने जमत नाही आणि अशा वेळेला बरेच अपघात होतात बरेच। आणि त्याच्यामुळे थोडस लोकांचं क्रिटिसिझम असतं की ह्या लोकांना हायवेवर परमिशन देऊ नये वगैरे। तर एक भान याचा नेहमी ठेवा की प्रवासी, तुम्ही रस्त्यावर दिसलेला प्रवासी काय तो तुमची गाडी सोडून दुसऱ्या गाडीत जाणार, तुमच्याच गाडीत तो येणार आहे, पण मग पटकन हात केला म्हणून लगेच जागेवर ब्रेक मारून किंवा पटकन असं गाडी तुमची, कसं इतर ट्रकवाला असतो त्याला ते कंट्रोल करणं तुमच्या इतकं शक्य नसतं आणि त्याचा वेगही जास्त असतो। जेव्हा वेग जास्त असतो तेव्हा थांबण्याचं अंतर देखील त्याचं वाढतं। तुम्ही पटकन निर्णय घेता थांबायचा, पण तो मागच्या ट्रकवाला तेवढ्या घाईने गाडी थांबवू शकत नाही। तर याचं भान सगळ्या साहसनी चालकांनी प्रत्येक वेळी ठेवावं।
याची मी तुम्हाला एक काय बंधुत्वाचा एक सल्ला म्हणून मी देतो. म्हणजे कायदेशीर हे नाही, पण तुम्ही नेहमी प्रवासी दिसला की पटकन थांबायचं किंवा एखादी पायवाटाने मला इथे उतरायचंय म्हटलं लगेच तुम्ही पटकन गाडी वळवता, तिथे थांबवता आणि उतरवण्याचा प्रयत्न करता. असा प्रयत्न अपघाताला निमंत्रण देणार असतो. इस अवसर पर शिविरार्थियों ने रक्तदान कर समाज के प्रति अपने उत्तरदायित्व को निभाया है।